आठवते? पण सोलर एनर्जीचे डिव्हाइसेस स्टार्ट केले पाहायला, तर त्यातलं पहिलं डिव्हाइस कोणतं पाहिलं? पायरॅनोमीटर. हा, हॅलो. पायरॅनोमीटर. पायरोनोमीटर हे एक इन्स्ट्रुमेंट झालं जे आपल्या कशासाठी यूज करतात सांग बरं पायरोनोमीटर? पायरोनोमीटर कशासाठी यूज करतात? काय मेजर करतं? कोणी आन्सर दिलं होतं आता पायरोनोमीटर? मी. हा, मग सांग ना त्याचा यूज काय आहे? काय मेजर करण्यासाठी यूज करतो आपण ते? सूर्याचे किरणाची तीव्रता. आवाज नाही आला. कोण सांगेल दुसरं तुमच्यापैकी पायरोनोमीटर कशासाठी यूज करतात? रेडिएशन मोजण्यासाठी. सोलर रेडिएशन्स मेजर करण्यासाठी आपण पॅरोनोमीटरचा यूज करतो. ठीक आहे, मग तू आता जे पॅरोनोमीटर सांगितलं ते एक मेजरमेंटसाठी यूज केलं जाणारं इन्स्ट्रुमेंट आहे. पण सोलर एनर्जीचा यूज करून जे आपण डिव्हाइसेस बघतोय, मी तुम्हाला सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये पण जेव्हा सोलरचे ऍप्लिकेशन्स आपण पाहिले होते, द डिव्हाइसेस युज्ड बाय सोलर एनर्जी, तर ते तुम्हाला सांगितले होते. त्यातलं फर्स्ट कोणाला आठवतंय? आपण पहिलंच डिव्हाइस त्याच्यामध्ये पाहिलं होतं. 2 डिव्हाइसेस तर झालेत आपले. फर्स्ट सोलर एनर्जीच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं हे डिव्हाइसेस आपण स्टडी करणार आहे. पुढे तुम्हाला हे डिव्हाइसेस स्टडी करायचे आहेत. नाही आठवत आहे? सोलर वॉटर हीटर, सोलर स्टील हे 2 डिव्हाइस आपण केले. अजून आपल्याकडे सोलर कुकर, सोलर ड्रायर, पीव्हीसी असे पुढे डिव्हाइसेस आहेत जे सोलर एनर्जीचा यूज करून आपण त्याचा आपल्याला काय होत असतं की एक ऍप्लिकेशन म्हणून आपण डोमेस्टिक पर्पजसाठी किंवा ऍग्रिकल्चरल पर्पजमध्ये यूज करत असतोय. ठीक आहे, मग तुम्हाला असं पर्टिक्युलर सोलर डिव्हाइसेसचं जर नाव विचारलं, एनलिस्ट द सोलर डिव्हाइसेस विच इज युज्ड और विच इज ऑपरेटेड विथ द हेल्प ऑफ सोलर एनर्जी, तर सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर, सोलर फोटोवोल्टाईक सेल्स, सोलर ड्रायर हे त्याच्यामध्ये येतात. आलं लक्षात? आणि जे पायरोनोमीटर आहे हे सोलर एनर्जीचा यूज करून आपण त्याचा कुठे दुसरीकडे यूज करतोय का? पण ते सोलर एनर्जीचं मेजरमेंट करण्यासाठी किंवा सोलर रेडिएशनचं मेजरमेंट करण्यासाठी आपण यूज करतोय. कन्फ्युजन करू नका, व्यवस्थित डिव्हाइसेस नीट लक्षात ठेवा. आणि हे जे पायरोनोमीटर, सोलर सनशाईन रेकॉर्डर किंवा त्याच्यामध्ये आणखी सोलर कलेक्टर हे जे आपण यूज करतोय, तर ते काय झाले, ते डिव्हाइसेस नाही, ते त्याच्यामध्ये यूज केले गेलेले डिफरंट इक्विपमेंट्स किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, की एक प्रकारे ते त्याचे कंपोनंट्स आहेत किंवा काही मेजरमेंट्स कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज केले जाणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ठीक आहे, मग आता हे जे आपण सोलर ड्रायर हा नेक्स्ट डिव्हाइस बघतोय. ठीक आहे, सोलर हीटर झालंय आपलं, सोलर वॉटर हीटर. मग सोलर वॉटर हीटर मध्ये 2 टाइप्स बघितले, त्याच्यामध्ये फ्लॅट प्लेटचं सोलर वॉटर हीटर आणि ग्लास इव्हॅक्युएटेड ट्यूब सोलर वॉटर हीटर. देन आपण पाहिलं सोलर स्टील किंवा त्यालाच आपण सोलर डिस्टिलेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर आता तिसरं जे डिव्हाइस बघतोय ते आहे सोलर ड्रायर. आता सोलर ड्रायर हे आपण बघतोय, तर त्याच्या अगोदर आपल्याला काही टर्म्स आहेत त्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. आता जेवढं आपण आतापर्यंत पाहिलं की सोलर ड्रायर काय काम करत असेल, सोलर ड्रायरच्या सहाय्याने कोण सांगेल की सोलर ड्रायर आपण वापरतोय तर ते कशासाठी वापरत असणार आहे? कशासाठी यूज करत असेल आपण सोलर ड्रायरचा? ड्रायर कधी नाव ऐकले का? ड्रायर मुलींनी तर हेअर ड्रायर वगैरे ऐकलं असेल ना. कशासाठी यूज करता तुम्ही ते? ड्रायर या नावातच कळते ना की सोलर ड्रायर हे सोलर एनर्जी पासून यूज केले जाणारे ड्रायर्स आहेत. ठीक आहे, म्हणजे हे ड्रायर्स ऑपरेट करण्यासाठी आपण सोलर एनर्जीचा यूज करतो. पण ड्रायर कशासाठी यूज करतात? हीट ट्रान्सफर करण्यासाठी. हीट ट्रान्सफर असं पर्टिक्युलर नाही. आता तू इथं आय थिंक पाहिलं असशील, पण ड्रायर इज यूज फॉर ड्राईंग. सिम्पल आहे, ड्रायर जे आहे ते ड्राईंग साठी यूज केले जातात. म्हणजेच काय करायचे की आपल्याला जो पर्टिक्युलर अकोमोडिटी जे आपले आहे किंवा ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट जे आपलं असणार आहे, समजा तुमचे ग्रेन्स घेतले, हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी मॉइश्चर असतं ना, मग आपल्याला त्याचं ड्राईंग करावं लागतं. म्हणजेच आपण त्यातलं मॉइश्चर रिमूव्ह करतो आणि म्हणजेच ड्राईंग करतो. तर त्या ड्राईंगसाठी ड्रायर यूज करतात. आता आपल्या ऍग्रिकल्चरशी रिलेटेड जर पाहिलं तर डिफरंट टाइप्सचे ड्रायर्स आहेत. ओके, पण आपण इथं सोलर एनर्जीचा यूज करणार आहे, त्यामुळे त्याला सोलर ड्रायर असं म्हटलं जातं. म्हणजे काही ड्रायर जे आहेत ते मोटरचा यूज करून किंवा आणि डिफरंट मशिनरीचा यूज करून ड्रायर्स अवेलेबल आहेत. ठीक, किंवा काही तिथं
ऍस्पिरेटर्स, फॅन्स किंवा या एअरचा यूज करून सुद्धा ड्राइंग केलं जातं. मग इथं आता सोलर एनर्जीचा यूज करून ड्राइंग कशा पद्धतीने केलं जातं, तर सर्वांना माहितीये की ट्रॅडिशनली आपण ड्राइंग सोलर एनर्जीच्याच मार्फत करत आलेलो आहे. म्हणजे त्याला म्हणतात सन ड्राइंग. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं धान्य आहे तर त्याला जर ड्राय करायचं असेल तर तुम्ही काय करता, असं सोलर एनर्जीच्या म्हणजे बाहेर तुम्ही सरफेसवरती एक्सपोज करता आणि ती सोलर एनर्जी त्याला मिळाल्यानंतर म्हणजे सोलर एनर्जी थ्रू आपल्याला हीट एनर्जी मिळतीये. मग ती हीट एनर्जी मिळाल्यानंतर ते काय करते, त्या ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट मधलं असणारं मॉइश्चर जे आहे ते ऍब्सॉर्ब करून त्यातलं मॉइश्चर कंटेंट कमी करून त्या प्रोडक्टला ड्राय करण्याचं काम करतं. मग आता ही जी प्रोसेस होतीये की आतमध्ये असणारं जे मॉइश्चर आहे त्याला रिमूव्ह करायचं आहे, तर या ठिकाणी पाहायला गेलं तर एक प्रकारे हीट ट्रान्सफर होत असते. म्हणजे काय, तर आता सोलर रेडिएशन्स मधून आलेली जी हीट आहे ती प्रोडक्ट गेन करणार आहे आणि नंतर ती काय केली जाणार आहे की बाहेर टाकली जाणार आहे. म्हणजेच आतलं जे मॉइश्चर आहे ते त्या हीट एनर्जीचा यूज करून बाहेर टाकली जाणार आहे. तर आता जेव्हा आपण ह्या टर्म्स बघतो हीट ट्रान्सफर, आता हीट ट्रान्सफर म्हणजे काय, तर एक प्रकारे ही एक टर्म आहे थर्मल एनर्जी इंजिनिअरिंग मधली. इट इज अ कन्सेप्ट or it is a discipline of thermal engineering that concern the generation, use, कन्व्हर्जन अँड एक्सचेंज ऑफ थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी म्हणजेच हीट एनर्जी. मग ज्या ठिकाणी हीट एनर्जीचं जनरेशन किंवा त्या हीट एनर्जीचे युजेस, त्याचं कन्व्हर्जन फ्रॉम वन एनर्जी टू अनदर एनर्जी सोर्सेस, देन एक्सचेंज ऑफ हीट एनर्जी, हे सर्व जे आहे ते थर्मल इंजिनिअरिंग मध्ये जे कव्हर केले जातात किंवा त्याचा स्टडी केला जातो त्याला आपण म्हणतो की हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर इज अ डिसिप्लिन ऑफ थर्मल इंजिनिअरिंग दॅट कन्सर्न जनरेशन, यूज, कन्व्हर्जन अँड एक्सचेंज ऑफ थर्मल एनर्जी बिटवीन फिजिकल सिस्टीम्स. आता त्याच्यामध्ये त्याचे 3 क्लासिफिकेशन्स आहेत. म्हणजे थर्मल ट्रान्सफर जे आहे किंवा हीट ट्रान्सफर जे आहे ते कोणत्या कोणत्या पद्धतीने होतं. मग त्याच्यामध्ये फर्स्ट आहे थर्मल कंडक्शन, देन थर्मल कन्व्हेक्शन अँड थर्ड इज थर्मल रेडिएशन. ह्या टर्म्स व्यवस्थित लक्षात ठेवा. फर्स्ट इज कंडक्शन, सेकंड इज कन्व्हेक्शन अँड थर्ड इज रेडिएशन. म्हणजेच हीट ट्रान्सफर कोणत्या कोणत्या पद्धतीने केली जाते हे त्याच्यामध्ये आपण आता पाहणार आहे. आता जर तुम्हाला इमेज थ्रू सांगायचं झालं तर समजा एक तुम्ही मेटलचं काय केलेलं आहे की एक वेसल घेतलेले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी गरम करायचंय. म्हणजे ते पाणी आपोआप गरम होणार आहे का, त्याला कुठून तरी हीट आपण ट्रान्सफर करणार आहे किंवा ती हीट एनर्जी आपण त्याला देणार आहे. मग आता इथे बघा, इथं खाली समजा तुमचं वुडन मटेरियल जे आहे तर त्याला आपण काय केलं, ते पेटवल्यानंतर त्याच्यामध्ये तयार झालेल्या फ्लेम मधून जी हीट तयार होतीये ती हीट या भांड्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्या भांड्यातल्या पाण्यापर्यंत पोहोचणार आहे. तर आता इथून इथपर्यंत हीट जे ट्रान्सफर होते, हीट ट्रान्सफर जी होतीये ती थ्रू द रेडिएशन ट्रान्सफर होतीये. ही जी हीट तुम्हाला दिसतीये तर त्याला म्हणतात रेडिएशन किंवा थर्मल रेडिएशन. म्हणजेच एनर्जी इज ट्रान्सफर्ड बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे रेडिएशन थ्रू आपल्याला तिथं दिसते का ती हीट, ती दिसत नाही. सोलर एनर्जी असेल, समजा तुमचा सूर्य आहे, सूर्यामध्ये जर तुम्ही असं दुपारी वगैरे असं बाहेर चालत गेला, ऊन खूप लागते आपण म्हणतो, म्हणजे ती उष्णता आपल्याला लागते, पण तिथं आपल्याला कोणतंही माध्यम असं दिसतं का, तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मधून ते रेडिएशन आपल्याला येत असतात. म्हणजेच ती हीट आपल्यापर्यंत ट्रान्सफर होत असते फ्रॉम सन टू अवर बॉडी. मग इथं पण तसंच होतंय की इथं जेव्हा ते वुडन मटेरियल काय केलंय, कंबशन झाल्याच्या नंतर त्याच्यामधली जी फ्लेम आहे त्या फ्लेम मधून जे हीट रेडिएशन थ्रू त्या वॉटर पर्यंत किंवा त्या वेसल पर्यंत पोहोचणार आहे. ही झाली एक पद्धत रेडिएशनची. नेक्स्ट आहे कंडक्शन आणि कन्व्हेक्शन. आता कंडक्शन जर तुम्ही म्हटलं, कंडक्शन म्हणजे जेव्हा तुमचं जे वेसल तुम्ही तिथे घेतलेलं आहे त्याला ती हीट मिळाली, मग ते काय होणार आहे, गरम व्हायला लागतं. म्हणजे समजा तर तुम्ही त्याला टच केलं तर तुम्हाला माहिती आहे की बॉटम पासून परत अप्पर सरफेस पर्यंत ते काय व्हायला लागतं की पूर्णपणे भांडं ते गरम होतं, आपण त्याला कधी टच करू शकत नाही. म्हणजेच ती हीट पूर्ण भांड्याला ट्रान्सफर झाली, राईट. म्हणजेच एनर्जी इज ट्रान्सफर्ड बाय द डायरेक्ट कॉन्टॅक्ट. म्हणजे त्या भांड्याला डायरेक्ट भांड्यात थ्रू हीट काय झाली, ट्रान्सफर झाली. म्हणजे गरम झालेल्या भांड्याला जर आपण हात लावला तर ते आपल्याला चटका त्याचा बसतो. म्हणजे ती हीट ट्रान्सफर जी आहे ती डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे आपण त्याला टच केल्यानंतर म्हणजे कॉन्टॅक्ट थ्रू ती हीट ट्रान्सफर झाली. पण कन्व्हेक्शन मध्ये काय होतं की आता तुमचं जे आतमधलं पाणी आहे ते पाणी पहिल्यांदा तळाचं पाणी गरम होतं, मग नंतर वरती वरती जसं जाईल तसं पाणी सर्व गरम व्हायला लागतं, नंतर ते बॉईल व्हायला लागतं. म्हणजेच आतमध्ये जे मटेरियल आहे, म्हणजे जे वॉटर आहे, त्या वॉटरच्या प्रत्येक मॉलिक्यूल काय होतो, त्याला हीट एनर्जी मिळते. म्हणजे हीट एनर्जी ट्रान्सफर्ड बाय द मास ऑफ मोशन ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे खाली जे मॉलिक्युल्स, त्या वॉटर मधले मॉलिक्युल्स आहेत ते गरम झाले की ते पुन्हा वरती जाणार आहे, मग त्यातलीच हीट जी वरच्या मॉलिक्युल्सला ते ट्रान्सफर करणार आहेत. म्हणजे मॉलिक्युल्स मध्ये जे ट्रान्सफर होतं हीट एनर्जीचं त्याला आपण थर्मल कन्व्हेक्शन म्हणायचं. आलं लक्षात.
थर्मल कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. म्हणजेच कशा पद्धतीने हीट एनर्जी ट्रान्सफर होते. इथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू ट्रान्सफर होते, कन्व्हेक्शन मध्ये मोलिक्युल्स थ्रू ट्रान्सफर होते आणि रेडिएशन्स मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स थ्रू ट्रान्सफर होते. म्हणजे हीट एनर्जी कशी ट्रान्सफर होते त्याच्यावरून त्याचे हे क्लासिफिकेशन पडतात. ह्या 3 टर्म्स तुमच्या लक्षात आल्या. तर त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं, फर्स्ट इज अ थर्मल कंडक्शन. थर्मल कंडक्शन म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगितलं की फ्रॉम डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे द ट्रान्सफर ऑफ इंटरनल एनर्जी बाय मायक्रोस्कोपिक कोल्युजन ऑफ पार्टिकल अँड मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन विदिन द बॉडी. म्हणजे तुमचं जे वेसल आहे, आता जेव्हा पाणी गरम होतं तेव्हा पाणी आपल्याला मूव्ह होताना दिसतं. म्हणजे पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते वरती खालती म्हणजे जेव्हा पाणी उकळल्यावर आपण बघतो. पण भांडं तसं होतं का? पण भांडं सुद्धा गरमच होतं ना, म्हणजे भांड्याला सुद्धा हीट मिळते. पण त्याच्यामध्ये काय होतं की जे इनर बॉडी मधले जे आतले इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची मुवमेंट्स होते, त्याचं कल्युजन होतं आणि मग तिथून हीट आपल्याला ट्रान्सफर केली जाते. म्हणजे जर तुम्ही त्याला टच करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ते भांडं तापलेलं असतं. म्हणजेच त्या बॉडीमधले जे कोलिडिंग पार्टिकल्स किंवा इलेक्ट्रॉन्स किंवा त्या आतमध्ये जे ॲटम्स मॉलिक्युल्स आहेत तर त्याच्या थ्रू जे ट्रान्सफर होते ते कंडक्शन किंवा थर्मल कंडक्शन आपण त्याला म्हणतो. आणि जे नेक्स्ट जे आहे थर्मल कन्व्हेक्शन. थर्मल कन्व्हेक्शन मध्ये जी हीट ट्रान्सफर होते ती कशी होते, तर मॉलिक्युल्स थ्रू वन प्लेस टू अनदर प्लेस ती हीट ट्रान्सफर होते. म्हणजे इथं लिहिले बघा, इट इज द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर बाय द मुवमेंट ऑफ फ्लुइड. जे फ्लुइड आहे, फॉर एक्झाम्पल फ्लुइड मध्ये आपण लिक्विड्स प्लस गॅसेस त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो. सो आता आपण वॉटरचं जर एक्झाम्पल घेतलं तर लिक्विड आहे ते, आणि त्या लिक्विड मधल्या मॉलिक्युल्स मधून जे मुवमेंट होती त्याच्या थ्रू हीट ट्रान्सफर झाली. अँड देन थर्ड टर्म इज रेडिएशन. आणि रेडिएशन मध्ये काय होतं की इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मार्फत त्या हीटचं इमिशन होतं आणि मग ती आपल्याला हीट एनर्जी मध्ये ट्रान्सफर झालेली दिसून येते. म्हणजेच याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी किंवा थर्मल एनर्जीचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालेलं आपल्याला इथं दिसून येतं. तर ही झाली थर्मल रेडिएशन. तुम्हाला बस समजलं पाहिजे की थर्मल हीट ट्रान्सफर कोणत्या पद्धतीने होते. आणि हीट ट्रान्सफर म्हणजे काय, तर हीटचं जनरेशन. आता इथे बघा ना, जेव्हा तुम्ही त्याला पेटवणार आहे त्या वुडन मटेरियलला तर त्याच्यातून हीट जनरेट होणार आहे किंवा त्या फ्लेम मधून हीट जनरेट होणार आहे. परत त्या हीटचा यूज आपण इथं करतोय पाणी गरम करण्यासाठी. त्याचं परत कन्व्हर्जन पण आपण करणार आहे की हीट एनर्जीचं आपण कशामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये सुद्धा कन्व्हर्जन करू शकतो. अशा पद्धतीने हीट ट्रान्सफर इज अ डिसिप्लिन ऑफ थर्मल एनर्जी इन विच द वी स्टडी यूज जनरेशन किंवा त्याचं कन्व्हर्जन आणि त्याचे जे काय म्हणू शकतो आपण त्याला की त्याचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत तर त्याच्यासाठी आपण हे थर्मल हीट ट्रान्सफरचा यूज करत असतो. आता याच हीट ट्रान्सफर थ्रू आपले जे सोलर एनर्जी डिव्हायसेस आहेत ज्याच्यामध्ये हीट एनर्जी किंवा सोलर एनर्जी आपण यूज करतोय. हीट एनर्जी म्हणजेच त्याच्याशी रिलेटेड थर्मल एनर्जी. सोलर ड्रायर जे आपण डिव्हाइस आता बघणार आहे तर त्याच्यामध्ये त्याचा मी तुम्हाला मेन पर्पज सांगितला की इट इज युज्ड फॉर ड्राईंग ऑफ द मटेरियल. मग तुमचं जे काही ऍग्रिकल्चरल मटेरियल असेल किंवा फूड असतील, ग्रेन्स असतील, फ्रुट्स असतील तर त्याच्या ड्राईंगसाठी आपण हे ड्रायर्स यूज करतो. अँड द ड्रायर्स ऑर द डिव्हाइस use solar energy to dry the substance, especially food. It is called as solar dryer. Okay, solar dryer is a device which is use solar energy to dry the substance, especially food material. Okay, आता इथं तुम्हाला खाली काही इमेजेस दिसतील तर हे ड्राइंग आहे, ड्रायर्स आहेत. ड्रायर्स मध्ये काही ठिकाणी पीव्हीसी म्हणजेच तुमचे जे फोटोवोल्टाईक सेल्स आहेत ते सुद्धा यूज केलेले तुम्हाला दिसतील. फोटोवोल्टाईक सेल्सचा यूज करत असेल तर ते इनडायरेक्टली आपण ड्राइंग करतो असं म्हणतात, कारण की आपण फोटोवोल्टाईक सेलमध्ये पहिल्यांदी एनर्जी जी आहे ती स्टोअर करतो आणि ती पुन्हा हीट आपल्याला अकोमोडेटरला पाठवायची असते. काही ठिकाणी काय करतो आपण डायरेक्ट सोलर रेडिएशन्स अंडर आपण ते फूड मटेरियल जे आहे ते प्लेस करतो. तर तो एक टाइप झाला डायरेक्ट ड्राईंग आणि हा जो टाइप आहे तो इनडायरेक्ट आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे, आता ह्याचे टाइप्स पडतात, डिफरंट टाइप्स ऑफ सोलर ड्रायर्स. आता सोलर ड्रायर्सच्या टाइप्स मध्ये नॅचरल सर्क्युलेशन, फोर्स सर्क्युलेशन आणि हायब्रिड हे त्याचे मेनली टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये नॅचरल सर्क्युलेशन म्हणजेच नॅचरली त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की ड्राईंग करणार आहे त्या फूड मटेरियलचं. आणि फोर्स सर्क्युलेशन मध्ये सोलर एनर्जी बरोबरच आपण त्याला काही एक्सटर्नल फोर्स डिव्हायसेस, फॉर एक्झाम्पल ऍस्पिरेटर्स किंवा फॅनचा जर यूज केला तर ते आपण फोर्स सर्क्युलेशन म्हणून ते डिव्हायसेस ओळखले जातात. ओके, आणि त्या दोघांचा एकत्र असा यूज केला जातो त्याला हायब्रिड सोलर ड्रायर्स असं म्हटलं जातं. आता हा चार्ट व्यवस्थित बघा. हा चार्ट झाला की आपण त्याचे एक एक पुढे टाइप्स बघणार आहे. देन नॅचरल सर्क्युलेशन मध्ये सुद्धा
डायरेक्ट, इनडायरेक्ट अँड मिक्स मोड हे 3 टाइप्स पडतात. तसंच पोस्ट सर्क्युलेशन मध्ये सुद्धा डायरेक्ट, इनडायरेक्ट अँड मिक्स मोड असे टाइप्स पडतात. आता नॅचरल सर्क्युलेशन मध्ये जे डायरेक्ट टाइप्स आहेत, पुढे तुम्हाला जसं एक्सप्लेन करेल तसं लक्षात येईल. पण जर तुम्हाला फ्लो चार्ट विचारला थेरी एक्झाम मध्ये तर तुम्हाला हा लिहिता यायला पाहिजे. तर नॅचरल सर्क्युलेशन मधून जे डायरेक्ट नॅचरल सर्क्युलेशन ड्रायर्स आहेत त्याचे 2 टाइप्स पडतात. फर्स्ट इज अ कॅबिनेट ड्रायर अँड सेकंड इज ग्रीन हाऊस ड्रायर. कॅबिनेट ड्रायर मध्ये सुद्धा रिव्हर्स ऍब्सॉर्बर आणि नॉन रिव्हर्स ऍब्सॉर्बर असे टाइप्स पडतात. त्याच्यानंतर जे फोर्स सर्क्युलेशन मधलं इनडायरेक्ट अँड मिक्स मोड जे आहेत त्याच्यामध्ये चिमनी टाइपचे ड्रायर असतात, चेंबर ड्रायर, बिन ड्रायर, टनेल ड्रायर, रॅक ड्रायर, ट्रे ड्रायर, देन विंड व्हेंटिलेटेड ड्रायर्स. हे कुठले टाइप्स आहेत? फोर्स सर्क्युलेशनचे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतं तरी फोर्स्ड डिव्हाइस यूज केलेलं असतं, जे फॅन असतील किंवा ऍस्पिरेटर्स असतील. आणि त्याचे पुन्हा टाइप्स पडतात विथ स्टोरेज, विदाउट स्टोरेज. म्हणजे ड्रायर सोबत स्टोरेज बिल्डिंग असेल किंवा स्टोरेज टँक सुद्धा यूज केलेले असतात, म्हणजे विथ स्टोरेज और विदाउट स्टोरेज. आणि त्याच्यानंतर रिफ्लेक्टिंग अँड नॉन रिफ्लेक्टिंग. हे लास्टचे नाही लक्षात ठेवलं तर चालेल, पण हे मेनली लक्षात ठेवा की हे सोलर ड्रायरचा जो टाइप्सचा चार्ट आहे तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये आपण एक एक स्टडी करणार आहे. तर आता त्यातला जो फर्स्ट टाइप आहे नॅचरल सर्क्युलेशन सोलर ड्रायर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टाइप्स जर समजले किंवा ड्राईंग काय असतं समजलं, हीट ट्रान्सफर काय असतं समजलं, हे पहिले पॉईंट जर समजले असतील तर आपण आता टाइप्स कडे जाऊया. समजलं असेल तर रिस्पॉन्स द्या, येस, नो. इकडे हीट ट्रान्सफर आणि टाइप्स मध्ये काही तुम्हाला डाऊट असेल तर विचारा. आहे का काही डाऊट? डाऊट आहे का? वैष्णवी ना? नाही मॅम. डाऊट नाहीये, ठीक आहे. मग आपण टाइप स्टार्ट करूया. त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे ते नॅचरल सर्क्युलेशन सोलर ड्रायर. आता नॅचरल सर्क्युलेशन सोलर ड्रायर हा जो टाइप आहे तर याच्यामध्ये इट इज अ टाइप ऑफ फ्लो ऑफ मोशन ऑफ फ्लुइड such as water or gas, such as air, in which the fluid motion is not generated by the external sources like pump, fan or suction devices. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे नॅचरल सर्क्युलेशन मध्ये ते नॅचरली आपण फ्लो होऊ देतो, जसं की त्याच्यामध्ये कोणतेही फोर्स डिव्हाइस यूज करत नाही. फोर्स डिव्हाइसेस मध्ये फॅन्स, ऍस्पिरेटर्स, पंप्स किंवा सक्शन डिव्हाइसेस यूज केले जातात. आता ड्राईंग मध्ये म्हणजे आपण म्हणतो ना वाऱ्यामध्ये पण आपले कपडे वाळले जातात. मग ती जी विंड एनर्जी असेल किंवा ती हीट एनर्जी आहे, म्हणजे जेव्हा ती एअर त्याच्या थ्रू पास होते तर आतमध्ये त्या मटेरियल मध्ये असणारं मॉइश्चर जे आहे ते आपल्यासोबत ती काय करते, ट्रान्सफर करते. म्हणजे अशा पद्धतीनेच ते मॉइश्चर रिमूव्ह केलं जातं. आता नॅचरल सर्क्युलेशन मध्ये काय केलं जातं, जे मटेरियल आपण तिथे युज करणार आहे, वॉटर असेल किंवा गॅस असेल. आता वॉटर पण काही ठिकाणी युज केलं जातं, मेनली गॅस किंवा एअर युज केलं जातं. म्हणजेच हिटेड एअर किंवा आपली जी आता वातावरणामधली जी एअर आहे ती हीट झाली तर ते गरम हवा जी आहे ती काय करणार आहे, मॉइश्चर जे आहे त्या मटेरियल मधलं, फूड मटेरियल मधलं गेन करणार आहे आणि तिथे आपल्यासोबत मॉइश्चर घेऊन जाणार किंवा ट्रान्सफर करणार आहे. म्हणजेच नॅचरली त्या फ्लुइडचं, त्या गॅसचं किंवा त्या एअरचं सर्क्युलेशन नॅचरली होत असतं. सो याला नॅचरल सर्क्युलेशन सोलर ड्रायर असं म्हणतात. आणि फोर्स सर्क्युलेशन मध्ये जर पाहायला गेलं तर आपण तिथं ती एअर तिथं मिळावी म्हणून आपण एक एक्सटर्नल डिव्हाइस यूज करत असतो. मग फॅन असेल, ऍस्पिरेटर्स असतील किंवा सक्शन डिव्हाइसेस. आता इथं काय होतं, हिटिंग मेथड इज डायरेक्ट, इनडायरेक्ट ऑर ए कॉम्बिनेशन ऑफ द टू. तुम्हाला नंतर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते टाइप्स 2 पडतात, की नॅचरल सर्क्युलेशनचे सुद्धा डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि मिक्स मोड हे टाइप्स पडतात, विच डिपेंड्स ऑन द फायनल प्रोडक्ट क्वालिटी अँड टाइम रिक्वायरमेंट्स. आता हे टाइप्स कसे पडतात बघा. आता डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल त्याच्यामध्ये, आता डायरेक्ट टाइपचं जर नॅचरल सर्क्युलेशन ड्रायर जर आपण पाहत असू तर त्याच्यामध्ये काय होतं, डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट सोलर एनर्जीचा आपण यूज करणार आहे. ठीक आहे. द प्रोडक्ट्स दॅट आर टू बी ड्रायड आर स्टोर्ड इन अ हॉट बॉक्स युनिट ऑर इन द ड्राईंग केबिन. आता जेव्हा आपण डायरेक्ट टाइपचे नॅचरल सर्क्युलेशन ड्रायर बघतो त्याच्यामध्ये एक हॉट बॉक्स किंवा एक ड्राईंग केबिन असतं. त्या केबिनमध्ये आपण जे मटेरियल ड्राय करायचे ते त्याच्यामध्ये प्लेस करणार किंवा स्टोअर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे ड्रायर मध्ये सर्वात इम्पॉर्टंट असते की एक युनिट ज्याच्यामध्ये आपण ते मटेरियल प्लेस करणार आहे. त्याच्यानंतर हिटिंग टेक्स प्लेस बाय द नॅचरल कन्व्हेक्शन सोलर रेडिएशन थ्रू द ट्रान्सपरंट कव्हर ऑर थ्रू सोलर एअर हीटर. आता जर तुम्ही पाहायला गेलं तर समजा आता एक मिनिट, आता कन्सिडर करा की असा एक काय
बॉक्स आपण कन्सिडर केला. मी तुम्हाला मग डायग्राम दाखवला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसले असते बॉक्स आहे. आता या बॉक्स वरती हा एक काय हॉट बॉक्स आहे. याच्यामध्ये आतमध्ये ट्रेज वरती असेल किंवा डिरेक्टली प्लेस केलेलं असेल, हे तुमचं मटेरियल आतमध्ये प्लेस केलेलं असणार. ठीक आहे. मग आता हे वरती जो कव्हर जो दिसतोय तुम्हाला तो ग्लास असणार आहे किंवा त्याला आपण ग्लेझिंग असं म्हणतो. आता ग्लासच का यूज करत असेल कव्हरिंगसाठी, तर जेणेकरून सोलर रेडिएशन जे आहे ते त्याच्यामध्ये आतमध्ये एंटर केले पाहिजेत, म्हणून आपल्याला ट्रान्सपरंट मटेरियल यूज करायचंय. सो हिटिंग टेक्स प्लेस, म्हणजे हीट जी आहे, हीट एनर्जी किंवा ते सोलर रेडिएशन्सला आतमध्ये एंटर करण्यासाठी ट्रान्सपरंट कव्हर तिथं यूज करणं गरजेचं आहे फॉर सोलर ड्रायर. The natural circulation type solar dryers are inexpensive in construction and easy to install and operate. आता कन्स्ट्रक्शन मध्ये पाहत असताना एक त्याला काय पाहिजे, हॉट बॉक्स किंवा एक ड्राईंग केबन पाहिजे, ज्याच्यामध्ये आपल्याला ड्राईंग करणारं ज्याचं आपल्याला ड्राईंग करायचं ते मटेरियल आपण ह्याच्यामध्ये प्लेस करणार. त्या बॉक्सला वरती कव्हरिंग पाहिजे ग्लासचं आणि ट्रान्सपरंट कव्हरिंग पाहिजे. त्याच पद्धतीनं काही ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर ह्या बॉक्सला काय केलेलं असतं, ओपनिंग प्रोव्हाइड केलेलं असतात. असं समजा एक त्याला विंडो किंवा एक छोटीशी फट म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याच्या थ्रू काय होत असतं की एक ऍटमॉस्फिअर मधली जी एअर आहे ती त्याच्यामध्ये एंटर करणार. आता याच्यामध्ये वर्किंग होत असताना काय होतं, सोलर एनर्जी जी आहे सनकडून आपल्याला मिळते ती याच्यावरती फॉल्स होते आणि नंतर ती काय होते ह्याच्यामध्ये जेव्हा एंटर करते आतमध्ये, तर ती त्याची जी रेडिएशन्स आहे ती हीट एनर्जी मध्ये ट्रान्सफर होते आणि ती जी उष्णता जी आहे ती या आतमध्ये एंटर करणाऱ्या एअरला मिळते. ती गरम झालेली हवा त्या प्रोडक्ट वरून काय होते, फ्लो होते. मग त्या प्रोडक्ट मध्ये असणारं जे मॉइश्चर आहे ते स्वतः गेन करते आणि त्याला पुन्हा ते पुन्हा बाहेर पडतं. इथं एक्झॉस्ट साठी एक फट प्रोव्हाइड केलेली असते किंवा एक ओपनिंग प्रोव्हाइड केलेलं असतं आणि त्याच्या थ्रू काय होतं ते बाहेर पडतं. म्हणजे नॅचरली सर्क्युलेट होते. इथं जे एअरचा फ्लो जो आहे तो इथं नॅचरली सर्क्युलेट होतोय. त्यामुळेच याला डायरेक्ट टाईप का म्हणले, कारण की डायरेक्ट सोलर रेडिएशन्स त्या ग्रेन्स वरती फॉल्स होणार आहेत किंवा त्या फूड मटेरियल वरती डायरेक्ट सोलर रेडिएशन्स फॉल्स होणार आहेत. आणि जर पाहायला गेलं तर ह्याचं कन्स्ट्रक्शन खूप सिम्पल आहे, इनएक्सपेन्सिव्ह, म्हणजे ह्याला खूप जास्ती खर्च लागत नाही आणि इन्स्टॉल करण्यासाठी ते ऑपरेट करण्यासाठी सुद्धा ते काय आहे, इझी आहे. नॅचरल कन्व्हेक्शन सोलर ड्रायर्स आर ऑल्सो कॉल्ड एज पॅसिव्ह मोड सोलर ड्रायर्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॅसिव्ह मोड. आणि ज्याच्यामध्ये आपण फोर्स्ड डिव्हाइसेस आणखी काही वापरत असेल, फॅन, ऍस्पिरेटर, तर त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह मोड सोलर ड्रायर. तर हा जो टाईप आहे तो आहे, तर हे झालं डायरेक्ट टाईपचे नॅचरल सर्क्युलेशन ड्रायर. देन थर्ड इज टाइप्स जे आपण आता पाहिले त्याच्यामध्ये मी तुम्हाला मग असे सांगितलं होतं की त्याचे आणखी टाइप्स पडतात डायरेक्टचे, कॅबिनेट ड्रायर अँड रॅक टाईप ड्रायर. ही जी इमेज आहे ती कॅबिनेट ड्रायरची आहे आणि ही रॅक टाईप ड्रायरची आहे. रॅक का म्हटलेले, कारण याच्यामध्ये बघा आतमध्ये ड्राईंग केबिन मध्ये रॅक्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि हे एक कॅबिनेट आहे. आता हे वुडन मटेरियल यूज केलेलं कॅबिनेट आहे आणि मग त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की आतमध्ये हे तुमचं मटेरियल जे आहे हे फ्रुट्स आहेत. ओके, फ्रूटचे स्लायसेस तिथे प्रोव्हाइड केलेले आहेत ड्राईंग साठी. मग आता कव्हरिंग तुम्हाला दिसतंय, ग्लास कव्हरिंग यूज केलेलं, यालाच आपण ग्लेझिंग असं म्हणतो. त्याच पद्धतीने काही ठिकाणी असे स्लॉट्स प्रोव्हाइड केले असतात ज्याच्यामधून एअरचं सर्क्युलेशन व्हावं म्हणून. देन अशा पद्धतीने इझी आणि कन्स्ट्रक्शन साठी सुद्धा इझी आहे किंवा पोर्टेबली सुद्धा आपल्याला दिसून येतात की ह्या टाइपचे जे कॅबिनेट ड्रायर्स असतील किंवा रॅक टाइपचे ड्रायर्स असतील ते ड्राईंग साठी तुम्ही यूज करू शकता. सोलर रेडिएशन ह्याच्यावरती डायरेक्ट फॉल्स होणार आहेत. आता आतमध्ये तुम्हाला ब्लॅक कलरचं काही दिसत असेल तर ते काय आहे की आतमध्ये ऍब्सॉर्बर प्लेट यूज केलेले असते, जेणेकरून हीट एनर्जी सोलर रेडिएशन जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये ऍब्सॉर्ब केले जावे आणि जास्त प्रमाणामध्ये हीट आपल्याला मिळावी, यासाठी ते ऍब्सॉर्बर प्लेट्स तिथे प्रोव्हाइड केलेले असतात. देन नेक्स्ट इज अ डायग्राम ऑफ नॅचरल सर्क्युलेशन सोलर ड्रायर किंवा कॅबिनेट ड्रायर साठी सुद्धा ही डायग्राम तुम्ही काढू शकता. तुम्हाला नंतर डायग्राम साठी एक सेपरेट फाईल पाठवेन, तर त्या तुम्ही काय करायचे, पेजेस वरती काढून घ्यायचे, म्हणजे लागलीच तुम्हाला याच्याशी रिलेटेड असणारे प्रॅक्टिकल मॅन्युअल मधला पॉईंट पण मी तुम्हाला तिथं कव्हर करणार आहे. प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये किंवा प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा आपल्याला हे सेम पार्ट्स आहेत, म्हणजे थेरी आणि प्रॅक्टिकल मध्ये एवढा काही डिफरन्स नाहीये, कारण की मी पूर्ण ह्या थेरी लेक्चर मध्ये कव्हर केलेले आहे आणि तसंच प्रॅक्टिकल मध्ये पण तुम्हाला मी सांगत जाईल की त्याच्यामध्ये काय आहे. आता डायग्राम्स व्यवस्थित लक्षात ठेवा. डायग्राम काढत असते वेळी आपल्याला ते कॅबिनेट दाखवायचंय, म्हणजे ड्राईंगचं केबिन दाखवायचंय. मग हे झालं आपलं केबिन. आता केबिन मध्ये एअर एंटरिंग साठी जे तुम्हाला बघा सांगितलं तसा तो स्लॉट दाखवायचा आहे, एअर एंटर. खाली परफोरेटेड प्लेट आहे,
परफोरेटेड प्लेटचा पण हाच यूज आहे की परफोरेशन म्हणजे त्याला काही पद्धतीने गॅप्स असतात, त्या परफोरेशनचा यूज असा असतो की त्या परफोरेशन्स मधून ती एअर जी आहे ती बॉटम साइडहून आतमध्ये एंटर करणार आहे. सो परफोरेटेड प्लेट सुद्धा इथे यूज केलेली असते. त्याच्या थ्रू आता इथं त्या प्लेटच्या वरती मटेरियल आहे तुमचं, ठीक आहे, हे ब्लॅक कलर मध्ये दिसते ड्राईंग मटेरियल. मग आता त्याच्यामध्ये काय होतं, परत आणखी नाव, हे ग्लास जे आहे ते एक टाका तिथं, ग्लेझिंग ट्रान्सपरंट ग्लास वॉल असते. त्याच्यानंतर हे जे आतमध्ये एअर एंटर करते ती एअर काय करणार, ग्रेन मध्ये असणारं मॉइश्चर आहे ते गेन करून मॉइस्ट एअर पुन्हा ती बाहेर केली पाहिजे. त्यासाठी इथं एअर एक्झिस्ट किंवा ओपनिंग प्रोव्हाइड केलेलं असतं. सो इथं एक नाव द्यायचं एअर एक्झिस्ट. आणि हे सोलर रेडिएशन जे आहेत, कारण की मेनली आपण सोलर एनर्जीचाच यूज करणार आहे ना ड्रॉइंग साठी, सो दिस इज कॉल्ड एज सोलर रेडिएशन. तर अशा पद्धतीने तुम्ही डायग्राम काढायचे, याच्यामध्ये तुम्हाला सर्व कन्स्ट्रक्शन्स किंवा त्याचे कंपोनंट्स आणि त्याचं वर्किंग सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे, त्याच्या पुढे सॉरी त्याच्यानंतर आणखी जे टाइप्स आहेत ते कॅबिनेट, आणि तुम्हाला ते दुसरं बोललं ते ग्रीन हाऊस टाईपचे सोलर ड्रायर. आता ग्रीन हाऊसेस तुम्हाला माहिती असतील. ग्रीन हाऊस मध्ये मेनली जे आपलं कव्हरिंग मटेरियल असतं किंवा आता त्याच्यामध्ये हे बघा, हे जे कव्हरिंग मटेरियल आहे ग्रीन हाऊस साठी यूज केलेलं, मोस्टली ग्लास और ट्रान्सपरंट मटेरियल त्याच्यामध्ये यूज केलेलं असतं, जेणेकरून सोलर रेडिएशन त्याच्यामध्ये एंटर करावे यासाठी. आता इथं डिफरंट शेप आहे. हा एक शेप आहे आणि हा एक गॅबल टाईपचा शेप आहे ग्रीन हाऊसेसचा. सेकंड हा जो आहे तो गॅबल टाईपचा शेप आहे. शेपचं ठीक आहे, नाही लक्षात राहिलं तरी चालेल. पण आता ह्याच्यामध्ये बघा, ग्रीन हाऊसेस मध्ये काय असतं की ह्याचा फ्लोअर सुद्धा परफोरेटेड असतं. तर अशा पद्धतीचे परफोरेशन्स प्रोव्हाइड केलेले असतात, म्हणजे परफोरेटेड फ्लोअर याला प्रोव्हाइड केलेला असतो, कारण एअर जी आहे ती बॉटम थ्रू एंटर करावी म्हणून. त्याच्यानंतर आतमध्ये त्या ग्रीन हाऊस मध्ये काय केलेलं असतात की ड्राईंग रॅक्स प्रोव्हाइड केलेले असतात, ज्याच्यामध्ये जे ड्राईंग करायचं मटेरियल आहे ते रॅक वरती प्लेस केलेलं असतं. प्लस आता इकडे जे तुमचं रूफ आहे ते प्लास्टिकचं किंवा ट्रान्सपरंट असतं किंवा ग्लासचं असेल, जेणेकरून हीट एनर्जी किंवा सोलर रेडिएशन ऍब्सॉर्ब केले जावे यासाठी. त्यानंतर हीट ऍब्सॉर्बर, म्हणजे तिथे ऍब्सॉर्बर प्लेट प्रोव्हाइड केलेली असते. इथं बघा आहे ऍब्सॉर्बर प्लेट्स प्रोव्हाइड केलेले असतात, जेणेकरून हीट जी आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने ऍब्सॉर्ब केली जावी यासाठी. देन क्लिअर फायबर ग्लास, इथं बघा फायबर ग्लास यूज केलेली आहे ऍज अ रूफ, जेणेकरून त्याच्यावरती जे कव्हरिंग आहे त्याच्या थ्रू सोलर रेडिएशन एंटर करावेत. आणि मग अशा पद्धतीने सोलर एनर्जी एंटर केल्यानंतर ह्या रॅक्सला हीट मिळते. देन परफोरेशन्स मधून आत एंटर केलेली एअर जी आहे ती हीट होते, आणि हीट त्या एअरला पण हीट एनर्जी मिळाल्यानंतर ती हॉट एअर होते. ती हॉट एअर या ग्रेन्स मधलं मॉइश्चर गेन करून मॉइस्ट एअर होते, आणि नंतर त्याला जे आउटलेट प्रोव्हाइड केलेलं असतं. काही ठिकाणी काय होतं की जेव्हा समजा तुमचा अशी इमेज जर असेल ग्रीन हाऊसची, तर इकडे या साईडला काय केलेलं असतं, ओपनिंग प्रोव्हाइड केलं असतं, त्याच्या थ्रू ही एअर जी आहे ती या ट्रेस वरून, ज्या अशा पद्धतीचे तुमचे ट्रेस असतील त्याच्यावरून ती पास होत जाते, आणि नंतर ती मॉइस्ट एअर आउटसाइडला फेकली जाते, एक्झॉस्ट केली जाते. तर अशा पद्धतीचे ग्रीन हाऊस टाईपचे सोलर ड्रायर सुद्धा अवेलेबल आहेत. आपण आता बघतोय की नॅचरल कन्व्हेक्शनचे. पहा इथं तुमच्या डायग्राम थ्रू लक्षात येईल कशा पद्धतीने ग्रीन हाऊसेसचे ड्रायर्स असतात. ही जी इमेज दिसते तुम्हाला चिली ड्रायिंग साठी यूज केलेलं आहे बघा, ही सेकंड इमेज जी आहे ती चिली ड्रायिंग साठी आहे. अशा पद्धतीने रॅक्स असतात, आणि मग काही ठिकाणी इथे ब्लोअर सुद्धा प्रोव्हाइड केले असतात, पण आपलं काय आहे नॅचरल सर्क्युलेशन टाईप आहे, सो आपण कोणताही एक्सटर्नल फोर्सिंग डिव्हाइस याच्यामध्ये यूज नाही करत आहे. नेक्स्ट याच्यामध्येच इनडायरेक्ट टाईप. आपण आतापर्यंत जेवढं पाहिलं ते सगळे होते डायरेक्ट टाईप, म्हणजे सोलर एनर्जी जी आहे किंवा सोलर रेडिएशन त्या प्रोडक्ट वरती डायरेक्टली फॉल्स होत होती. आता याच्यामध्ये काय केलं जातं इनडायरेक्ट मध्ये, एक प्रकारे ऍब्सॉर्बिंग प्लेट जी आहे आउटसाइडला प्लेस करून त्याचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल द ब्लॅक सरफेस हिट्स द इनकमिंग एअर रादर दॅन डायरेक्टली हिटिंग द सबस्टन्स टू बी ड्राईड. आता मी याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं, मगाच्या सारखं जर तुम्ही इमेज कन्सिडर केली, सपोज तुमचे जे काही ड्राईंग चेंबर आहे त्या ड्राईंग चेंबरला काय केलेलं असतं, अशा पद्धतीने दुसऱ्या आउटर साइडला हे ऍब्सॉर्बर प्लेट प्रोव्हाइड केलेलं असते. ऍब्सॉर्बर प्लेट किंवा त्यालाच आपण कलेक्टर म्हणू शकतो. सोलर कलेक्टर तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल, जे आपण लास्ट चॅप्टर मध्ये पाहिलं होतं. सोलर कलेक्टर्स मध्ये टाइप्स पाहिले होते, फ्लॅट प्लेट पाहिलं होतं, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब पाहिलं होतं, फोकस, लाईन फोकस आणि पॉईंट फोकस पाहिलं होतं. बघा आठवते का? त्याच्यानंतर आता जे आपण
हे जे कलेक्टर्स बघतोय, फ्लॅट प्लेटचा कलेक्टर इथं प्लेस केलेला असतो. आता फ्लॅट प्लेटच्या कलेक्टर मध्ये काय काय असतं, आतमध्ये तर ऍब्सॉर्बर प्लेट असते, वरून ग्लास कव्हरिंग असतं आणि इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. आता हे जे कलेक्टर्स आहेत, ओके, आता मी तुम्हाला फक्त कलेक्टरची डायग्राम दाखवते. जे कलेक्टर्स आहेत हा, ते समजा आता हे तुमचे कलेक्टर्स आहेत, हा असा बॉक्स आहे तुमच्या कलेक्टरचा, त्याला एक अशी स्लॉट प्रोव्हाइड केलेली असते, ज्याच्या थ्रू काय होते, ती एअर जी आहे ऍटमॉस्फेरिक मधली ती एंटर करते, म्हणजे नॅचरली ती सर्क्युलेटेड होते आतमध्ये. आता ह्या आतमध्ये असणार ऍब्सॉर्बर प्लेट. एअर आतमध्ये गेली म्हणजे जी आतमध्ये गेलेली एअर आहे त्याला सोलर रेडिएशन थ्रू हीट मिळाली, आणि ती हीट ह्याला एअरला मिळाल्यावर ती ही एअर काय झाली, गरम झाली. सो इट इज कॉल्ड एज हॉट एअर. आणि हीच हॉट एअर जी आहे ती या ड्राईंग चेंबर मधल्या प्लेट्स मध्ये असणाऱ्या ग्रेन्सला पाठवली जाते. म्हणजे डायरेक्टली आपण पाठवतोय का, तर नाही, इथं इनडायरेक्टली अगोदर त्या हीट एअरला प्री हीट करतोय, आणि प्री हिटेड एअर इज देन पासिंग थ्रू द ड्राईंग चेंबर. ओके, येते का लक्षात बघा. मग इथं काय होतं, इनडायरेक्ट का म्हटलंय, तर आपण त्याला पहिल्यांदा एअर जी आहे ती बाहेरच त्याला प्री हीट करून प्री हिटेड एअर त्याच्या थ्रू पास करतोय. सो इट इज कॉल्ड एज अन इनडायरेक्ट टाइप ऑफ नॅचरल सर्क्युलेशन सोलर ड्रायर. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आतमध्ये जे एअर एंटर करते प्रीहिटेड एअर, पण ती बाहेर जाण्यासाठी चिमणी प्रोव्हाइड केली असते. म्हणजे तुमचे जे चेंबर असतात ते अशा पद्धतीचे असतात, आणि इकडे असं तुमचं सोलर कलेक्टर, आणि इथं चिमणी का प्रोव्हाइड केली असते, कारण की ही एअर इथं आत एंटर केली, इथं मग क्रॅक वरती जे काय तुमचे मटेरियल ठेवलेलं त्याच्यातलं मॉइश्चर गेन केलं, मग ती मॉइस्ट एअर बाहेर पडण्यासाठी चिमणी प्रोव्हाइड केलेली असते टू रिलीज द मॉइश्चर किंवा मॉइस्ट एअर. ओके, अशा पद्धतीने काय केलं जातं, इनडायरेक्ट टाइपचे जे नॅचरल सर्क्युलेशन ड्रायर्स आहेत तर ते अशा पद्धतीने वर्क करतात. कन्स्ट्रक्शन साठी सुद्धा सिंपल असतात. मेनली काय केलं जातं की टिल्टेड पोझिशन मध्ये तो कलेक्टर जे आहे ते प्लेस केलं जातं. देन काही ठिकाणी ऍब्सॉर्बर प्लेट म्हणून ब्लॅक क्लोथचा सुद्धा यूज केला जातो बघा, आणि त्याला काय केलं जातं, इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं जातं. जर तुम्हाला लार्ज स्केल मध्ये करायचं असेल तर तुमच्या ब्रिकचे बिल्डिंग असते, आणि त्या ब्रिकच्या बिल्डिंग मध्ये ते प्लेस केलं जातं, आणि त्याला ऍक्टिव्ह व्हेंटिलेशन जे आहे त्याच्यासाठी ओपनिंग्स विंडोज प्रोव्हाइड केलेल्या असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आता दाखवलं ते बघा, ड्राईंग चेंबर आहे या साईडला, हा ड्राईंग चेंबर आहे, आणि हे सोलर कलेक्टर. सोलर कलेक्टर तर सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, मॅडम आवाज खूप कमी येतोय तुमचा. हॅलो, आता येतोय? हो, येतोय आता. ठीक आहे, मग आता हे सोलर कलेक्टर्स आहेत. ड्राईंग चेंबर त्याला सेपरेटली प्रोव्हाइड केलेला आहे. सोलर कलेक्टर मध्ये काय होतं की इथे बघा एक जो गॅप दिसतो तुम्हाला, त्या गॅप मधून एअर एंटर करते, ऍटमॉस्फिअर मधली एअर. ती एअर एंटर केल्यानंतर आतमध्ये त्याला एनर्जी मिळाली, हीट एनर्जी, मग ती प्री हिटेड होते. मग ती प्री हिटेड हॉट एअर जी आहे ती इथं पास केली जाते ड्राईंग चेंबर मध्ये. ड्राईंग चेंबर मध्ये काय असतं की अशा प्रकारचे रॅक्स असतात, त्या रॅक्स वरती ग्रेन प्रोव्हाइड केलेलं असतं. जे तुमचं फूड मटेरियल ड्राय करायचंय ते ह्या ड्राईंग चेंबर किंवा ड्राईंग कॅबिनेट याला म्हणायचं. आणि इथं वरती काय केलेलं असतं की एक ओपनिंग प्रोव्हाइड केलेलं असतं, ज्याच्या थ्रू काय व्हायला पाहिजे, सॉरी, जे मॉइस्ट एअर आहे ती एक्झॉस्ट करण्यासाठी त्याला ओपनिंग प्रोव्हाइड केलेलं असतं. तर ही झाली तुमची इनडायरेक्ट टाइप नॅचरल सर्क्युलेशन सोलर ड्रायरची डायग्राम. ठीक आहे, सर्वात इम्पॉर्टंट याच्यामध्ये आहे की सोलर कलेक्टर. लक्षात आलं का इनडायरेक्ट काय म्हटलंय, का म्हटलंय, कारण की त्याला आपण सेपरेटली पहिल्यांदा प्री हीट करून त्या एअरला पास करतोय, डायरेक्टली त्याच्यावरती कोणत्याही सोलर रेडिएशन्स फॉल्स होत नाही. सो ह्या इनडायरेक्ट सिस्टीमचा जर ऍडव्हान्टेज पाहायला गेलं तर असं आहे की ते इझिली काय होतं, इट इज इझियर टू प्रोटेक्ट द फूड. कारण समजा आता तुम्ही ओपनली जर त्याला ड्राय करत असाल तर तिथं रोडंट्स येऊ शकतात, बर्ड्स येऊ शकतात, बर्ड्सचा अटॅक होऊ शकतो, इन्सेक्ट ॲनिमल्सचा अटॅक होऊ शकतो. सो या टाईपचे जे ड्रायर्स आहेत त्याच्यामध्ये काय होतं की ते फुल्ली पॅक राहतात आतमध्ये, आणि त्याच्यामुळे त्याचं जो प्रोटेक्शन केलं जातं. Also direct sun can chemically alter some food, making them less appetizing. आता म्हणजेच काय, जर सोलर रेडिएशन जर डायरेक्ट त्या मटेरियल वरती फॉल्स जर झाले तर काही पद्धतीने काय होतं की सोलर रेडिएशन मध्ये पण काही जे रेडिएशन्स असतात ते हार्मफुल्स असतात, आणि त्यामुळे तुमचं जे फूड मटेरियल आहे तर त्याच्यामध्ये काही केमिकल चेंजेस होऊ शकतात. सो जर डायरेक्टली जर केलं तर त्याचा हा जो ड्रॉबॅक आहे तो कमी करण्यासाठी आपण इनडायरेक्ट टाइपचे सोलर ड्रायर्स यूज करू शकतो. मेनली जर सांगायचं झालं तर कॅरेट्स म्हणजे तुमचे जे गाजर आहेत ती तुम्ही डायरेक्ट सन मध्ये जर ड्राईंग करत असाल तर त्याच्यामधलं विटॅमिन जे आहे त्याचा कंटेंट कमी होतो, तर हा लॉस होऊ नये म्हणून हे इनडायरेक्ट टाइपचे जे बेनिफिट्स आहेत. त्याच्यानंतर तिसरा जो आहे मिक्स मोड, डायरेक्ट पाहिलं, इनडायरेक्ट पाहिलं, आणि त्याचंच मिक्स मोड नॅचरल सर्क्युलेशन. तर मिक्स मोड असं का म्हटलंय, तर नावात
तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये कलेक्टर आहे, ड्रायिंग चेंबर आहे. तर आता कलेक्टर मधून पण प्री हिटेड एअर तर येतेच आहे, पण त्याच पद्धतीनं इथं बघा सोलर रेडिएशन असं दाखवलं एरो मध्ये, कारण की इथं ग्लास कव्हर पण प्रोव्हाइड केलंय. म्हणजेच इकडून सोलर रेडिएशन पण त्याच्यावरती येते आणि इकडून प्री हिटेड एअर पण येते. म्हणजेच डायरेक्टचा पण यूज केला आणि इनडायरेक्टचा पण यूज केला. सो इट इज कॉल्ड एज मिक्स मोड नॅचरल सर्क्युलेशन सिस्टीम. ओके, आलं लक्षात? ह्याच्यामध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं असतं. सेम ड्रायिंग चेंबर असतो, ड्रायिंग चेंबरला कव्हरिंग असतं, त्याच्यामधून आपण त्याला म्हणू शकतो की सेकंडरी सोलर कलेक्टर असं म्हटलं ह्याला, कारण की प्रायमरी सोलर कलेक्टर आहे ते आपल्याला एअर हीट करण्यासाठी यूज होतो आणि सेकंडरी सोलर कलेक्टर म्हणजे इथं जो कलेक्टर यूज केलेला आहे त्याच्या थ्रू आपल्याला सोलर रेडिएशन्स अवेलेबल होतात. ठीक आहे, तर हे झालं मिक्स मोड टाईपचे नॅचरल सर्क्युलेशन ड्रायर्स. एका फ्रेमवरती हे जे चेंबर्स प्रोव्हाइड केलेले असतात, कलेक्टर असतात, ट्रेज असतात, ग्लेझिंग आहे, मॉइस्ट एअर आउटलेटसाठी एक प्रोव्हाइड केलेलं आहे आणि इथे इनलेटसाठी एक स्लॉट प्रोव्हाइड केलेला असतो. तर हे अशा पद्धतीनं नॅचरल सर्क्युलेशन ड्रायर्स आणि त्याचे टाइप्स आपण पाहिले. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नॅचरल सर्क्युलेशन सोलर ड्रायर्स समजले का? म्हणजे काही डाऊट आहे का? काही समजलं नाही? त्याचे 3 टाइप्स बघितले, डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि मिक्स मोड. येस ऑर नो? नसेल तर आपण पुढे जाऊया फोर्स सर्क्युलेशन ड्रायर कडे. नॅचरल सर्क्युलेशन ड्रायर समजले का? येस ऑर नो? हो मॅम. येस मॅम. ओके, आता जो नेक्स्ट आहे तो फोर्स सर्क्युलेशन ड्रायर. ओके, पहिल्यांदा 3 पाहिलं होतं ना, नॅचरल सर्क्युलेशन, फोर्स सर्क्युलेशन आणि सेंटरला होतं हायब्रिड. हायब्रिड आपण लास्टला बघणार आहे. तर आता फोर्स सर्क्युलेशन मध्ये काय होतं, आपण एक्सटर्नल डिव्हाइसेस याला ड्रायिंग साठी यूज करत असतोय. सो फोर्स कन्व्हेक्शन इज अ मेकॅनिझम or a type of transport in which fluid motion is generated by external source. म्हणजेच फॅन्स, पंप्स, सक्शन डिव्हाइसेस किंवा ऍस्पिरेटर्सचा यूज करून आपण फ्लुइडचं मोशन याच्यामध्ये करत असतो, जे मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं. सो त्याची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर ही आहे की एकतर तुम्ही ह्यातलं जे फ्लुइड मोशन जे आहे किंवा फ्लुइडला जर फ्लो करायचं असेल तर ते एक्सटर्नल सोर्सेसचा यूज करून करतो. जिथं आपण करतो त्याला आपण म्हणतो फोर्स सर्क्युलेशन, फोर्सफुली करतो. सो डिव्हाइसेस कोणते कोणते यूज करतात? सिलिंग फॅन, पंप आणि सक्शन डिव्हाइसेस किंवा ऑदर मध्ये ऍस्पिरेटर सुद्धा यूज केले जातात. त्याच्यामध्ये पण 3 टाइप्स पडतात, डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि मिक्स मोड. आता ह्या फोर्स मध्ये डायरेक्ट सेम टाइप आहेत. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट मध्ये काय होणार, सोलर रेडिएशन डायरेक्टली फॉल्स व्हायला पाहिजे. आता जर याची इमेज पाहिली तर त्याच्यामध्ये बघा, एक इथं ड्रायिंग चेंबर आहे तुमचं, हे ड्रायिंग चेंबर आहे, त्याला इन्सुलेशन, हे जे ब्लॅक कलर दिसतं ना हे इन्सुलेशन आहे, कारण की हीट लॉस व्हायला नाही पाहिजे म्हणून. तर त्याच्यामध्ये आतमध्ये हे तुम्हाला दिसतात ते रॅक्स आहेत, त्या रॅक्स वरती किंवा त्याला वायर मेश ट्रेज प्रोव्हाइड केले. ट्रेज असतील, रॅक्स असतील, जसं तुम्हाला पाहिजे तसं तिथं प्रोव्हाइड करू शकता. त्याला बघा परफोरेशन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आता असं असं दिलेलं म्हणजे त्याला परफोरेशन्स आहेत. ओके, असं फुल्ली काय म्हणू शकतो आपण त्याला, पॅक नाहीये. परफोरेशन म्हणजे किंवा तुम्हाला वायर मेशची जर इमेज बघायची असेल तर अशा पद्धतीने जाळीदार, ठीक आहे, परफोरेशन्स असतात त्याला, जेणेकरून त्याच्यातून एअर एंटर करावे आतमध्ये, म्हणून हे परफोरेशन्स. आणि त्याच्यावरती मग ते ट्रेज ठेवून किंवा ते तुमचं मटेरियल जर डिरेक्टली प्लेस करता असेल तर डिरेक्टली प्लेस करता येतं. ग्रेनसाठी तर ट्रेची गरज लागतेच. मग ह्या वायर मेश ट्रेज असतात त्याच्यामध्ये. देन हे ग्लास कव्हरिंग, कारण की आपण हे डायरेक्ट टाईप बघतोय. आणि त्याच्यानंतर एअर जे आहे ते एंटर करण्यासाठी परफोरेशन. इथं बघा आपलं फोर्स डिव्हाइस यूज केलेलं आहे, फॅन. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला एक्सटर्नल डिव्हाइस यूज केलेलं दिसते का, फॅन. तर इथं जेव्हा वर्किंग सुरू होतं की सोलर रेडिएशन्स मधून आपल्याला हीट एनर्जी अवेलेबल होते, या ट्रेज वरती असणारं जे मटेरियल आहे त्याला ड्राईंग करण्यासाठी. इथून एअर फ्लो होतो. एअर फ्लो जो आहे तो या ट्रे वरून किंवा ह्या मटेरियल वरून फ्लो होतो. मग मॉइश्चर गेन करून ते मॉइस्ट एअर जे आहे ते आपल्याला बाहेर टाकायचे. तर तिथं आपण काय यूज केला, फॅन यूज केला, जेणेकरून तिथली जी हॉट एअर आहे ती सक करून बाहेर एक्झॉस्ट केली जावी यासाठी. म्हणजेच आपण इथं एक एक्सटर्नल डिव्हाइस यूज केलं, फॅन. तर याला म्हणायचं डायरेक्ट टाईपचं फोर्स सर्क्युलेशन सोलर ड्रायर. ब्लोअर्स तिथं प्रोव्हाइड केलेले असतात, जेणेकरून एअर त्याच्यामध्ये एंटर करावी यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर इनडायरेक्ट टाईप फोर्स सर्क्युलेशन सिस्टीम जी आहे याच्यामध्ये पण कलेक्टर आहेत. इनडायरेक्ट आहे म्हटल्यावरती कलेक्टर आहे. आपण त्याच्यावरती डायरेक्टली सोलर रेडिएशन्स फॉल करत नाही. का करत नाही? कारण की सोलर रेडिएशन्स केमिकली हार्मफुल होऊ शकतात तुमच्या फूड मटेरियलला. त्याच्यानंतर रोडंट्स किंवा बर्ड्सचा अटॅक नाही व्हायला पाहिजे यासाठी तो ड्रायिंग चेंबर आहे ते फुल्ली पॅक्ड असतो, त्यामुळे ते प्रोटेक्ट केलं जातं फूड मटेरियल.
ठीक आहे. मग आता इनडायरेक्ट मध्ये जे सोलर कलेक्टर यूज करतो आपण, पण आता जे एअर त्याच्यामध्ये पास करायची आहे ती नॅचरली सर्क्युलेट न करता हे बघा हे फॅनचा यूज केलेला आहे. सो फॅन मधून ती एअर जी आहे ती या सोलर कलेक्टरकडे पाठवली जाते. ती एअर इथं प्री हीट होते. प्री हिटेड झालेली एअर ड्राईंग चेंबरकडे पाठवली जाते. ड्राईंग चेंबरमध्ये आत असणारे ट्रेज आहेत ते त्याच्यामधलं ग्रेन्स आहे ते ड्राय केलं जातं. त्याच्यामधून मिळालेली मॉइस्ट एअर आहे ती आउटलेट थ्रू एक्झॉस्ट केली जाते. आता इथं इमेजमध्ये खाली जे तुम्हाला दिसते ना बेल्ट अँड पुली किंवा डीसी मोटर ड्रायर, ते हे काय असतं तर आतले ट्रेज असतात ना ते काही ठिकाणी सर्क्युलर पोझिशनमध्ये असतात. म्हणजे आतले ट्रेस असतात ते नेहमी फिरत राहतात, जेणेकरून जी एअर आहे ना ती सर्व ट्रेजना मिळावी म्हणून ते ट्रेज आहे ते सर्क्युलर पाथवरती प्लेस केलेले असतात. ओके, कन्सिडर करा व्यवस्थित. असं इमॅजिन करायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डायग्राम वरून व्यवस्थित इमॅजिन केलं की तुमच्या लक्षात येईल. सो इट इज कॉल्ड एज इनडायरेक्ट टाइप फोर्स ड्रायर, कारण की सोलर रेडिएशन्स डायरेक्टली त्याच्यावरती फॉल्स होत नाहीत. सोलर कलेक्टर एक्सटर्नली आपण यूज करतोय. आणि फोर्स्ड का तर त्याला आपण एअर सर्क्युलेशन साठी डिफरंट एक फॅन प्रोव्हाइड केलेला आहे. नेक्स्ट जो आहे तर मिक्स मोड फोर्स सर्क्युलेशन. आता हे मिक्स मोड मध्ये काय होत असेल तर तुमचा इनडायरेक्ट पण येणार म्हणजेच कलेक्टर आला, डायरेक्ट पण येणार म्हणजेच त्याची ग्लास कव्हर आली, प्लस फोर्स सांगितले म्हणजेच तुमचं फॅन पण आला. तर अशा पद्धतीने हे सर्व एकत्र आहे, त्यामुळे इट इज कॉल्ड एज मिक्स्ड मोड फोर्स सर्क्युलेशन सोलर ड्रायर. मग आता कलेक्टर आला, इट इज अ कलेक्टरमध्ये कलेक्टरचा ग्लास कव्हर आहे, आतमध्ये ऍब्झॉर्बर प्लेट आहे. त्याच्यानंतर इथं एअर एंटर करण्यासाठी फॅन विथ ब्लोअर इथं प्रोव्हाइड केलेला आहे एअर इनलेटसाठी. त्याच पद्धतीने जो तुमचा ड्राईंग चेंबर आहे त्याला सुद्धा ऑलरेडी ग्लास कव्हरिंग प्रोव्हाइड केलेलं आहे, जेणेकरून सोलर रेडिएशन्स डायरेक्टली पण फॉल्स व्हावेत यासाठी. ते इथं एक एअर आउटलेट प्रोव्हाइड केलेली आहे ज्याच्या थ्रू मॉइस्ट झालेली एअर आहे ती बाहेर पडणार आहे. सो इथं कसं वर्क होणार आहे, फॅन मधून एअर आतमध्ये एंटर करणार आहे. सोलर रेडिएशन्स कलेक्टरवरती फॉल्स झाल्यानंतर त्या सोलर एनर्जीचं हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होऊन आतमध्ये एंटर करणारी एअर आहे ती गरम होणार आहे. सो दिस प्री हिटेड एअर इज एंटर्ड इन टू द ड्राईंग चेंबर अँड द फ्लोज फ्रॉम द ट्रेज. ज्या ट्रेज मध्ये काय केलेलं आहे तुमचं जे ड्राय करायचं मटेरियल आहे ते प्लेस केलेलं आहे. सो द preheated air gain the moisture from the material and this air is transferred from the exhaust wall किंवा एक्झॉस्ट आउटलेट मधून ते काय होते की बाहेर टाकली जाते मॉइस्ट एअर. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं वर्किंग सुद्धा सांगू शकता. एकदा तुमच्या इमेज लक्षात आली, डायग्राम लक्षात आली की तुम्ही व्यवस्थित त्याला एक्सप्लेन करू शकताय, कंपोनंट सांगू शकताय, प्रिन्सिपल सांगू शकताय, देन त्याचे वर्किंग पण सांगू शकताय. नावातच सगळं आहे. ही बघा इमेज आहे मिक्स मोड फोर्स्ड सर्क्युलेशन सोलर ड्रायर. फोर्स का फॅन आहे, मिक्स्ड का इनडायरेक्ट डायरेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये जे आपण खाली टाइप्स बघितले मी तुम्हाला सांगितलं की त्याचे पण डिफरंट टाइप्स आहेत, चिमनी ड्रायर, चेंबर ड्रायर, बीन ड्रायर. तर याच्यामध्ये फर्स्ट इज अ चिमनी ड्रायर. चिमनी ड्रायर मध्ये काय असतं की त्याचं जे इमेज किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन आहे ते चिमनी टाइप असतं. आता ह्या चिमनी ड्रायर मध्ये काय असतं की होलली प्लास्टिक कलरचे एक असं कन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केलं असतं. मग हे सुद्धा प्लास्टिकचा बॉक्स असतो आणि ही चिमनी सुद्धा प्लास्टिक पासून बनवलेली असते. आता याच्यामध्ये काय होतं की एअर एंटर करण्यासाठी एक स्लॉट इथं प्रोव्हाइड केलेला असतो आणि त्याच्यामधून एअर काय होते एंटर होते. इथं बघा आउटसाइड एअर इज हिटेड अँड फ्लोज पास द प्रोडक्ट प्लेस ऑन ट्रेज. आता हे ट्रेज जे आहे ते याच्या आतमध्ये प्लेस केलेले असतात. ठीक आहे, याच्या आतमध्ये ट्रेज काय केलेले असतात प्लेस केलेले असतात आणि नंतर प्री हिटेड एअर जी आहे ती याच्या थ्रू आउटलेटला ह्या चिमनी थ्रू बाहेर टाकली जाते. म्हणजे तिथं जर इमेज डायग्राम जर काढायचे असेल तर हे बघा आउटलेट आहे. आता इथं जर बघितलं तर त्याचं कव्हरिंग होलली इथून इथपर्यंत पूर्ण प्रकारे ट्रान्सपरंट मटेरियलच आहे ना, प्लास्टिक आपण यूज करतोय तर इथून इथपर्यंत पूर्णपणे ट्रान्सपरंट मटेरियल आहे. सो एनर्जी जी आहे सोलर एनर्जी जी डायरेक्टली त्याच्यावरती फॉल्स होणार आहे ज्या आतमध्ये आपण ट्रे प्लेस करणार आहे त्याच्यामध्ये. आणि चिमनी थ्रू काय होणार आहे की मॉइस्ट एअर जी आहे ती त्याच्यातून बाहेर टाकली जाणार आहे. ही बघा अशा पद्धतीने चिमनी सोलर ड्रायर्स असतात. चिमनी सोलर ड्रायर इज अ टाइप ऑफ इनडायरेक्ट नाही मिक्स मोड मध्ये येतं हे, कारण की ह्याच्यामध्ये सोलर आता मिक्स मोड मध्ये तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये ऍब्सॉर्बर प्लेट कुठे आली तर हे ब्लॅक कलर दिसतं का तुम्हाला, ब्लॅक कलरच का यूज केलंय मटेरियल, कारण की ब्लॅक कलर और ब्लॅक बॉडी इज अ गुड ऍब्सॉर्बर ऑफ सोलर एनर्जी. सो हे काय झालं इनडायरेक्टली पण ऍब्सॉर्ब केलं आणि ट्रान्सपरंट मटेरियल यूज केलेलं ते डायरेक्टली सुद्धा ऍब्सॉर्ब केलं. आणि इथं वरती जे ग्लेझिंग आहे ते सुद्धा ट्रान्सपरंटच आहे. सो त्याच्यावरती काय केलं की हे डायरेक्टली सोलर रेडिएशन्स एंटर करतायत आणि हे जे ओपनिंग आहे इथं त्याच्यामधून एअर एंटर करणारे म्हणजेच एअरचं सर्क्युलेशन त्याच्या थ्रू होणार आहे. बिन टाइपचे सोलर ड्रायर हे पण त्याच्यातला एक टाइप आहे.
बिन म्हणजेच काय तर स्टोरेजसाठी यूज केलं जाणारं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच बिन. आता ह्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय केलं जातं, डायरेक्टलीच त्याच्यामध्ये ड्राइंग करतात आणि ड्राइंग पण तिथेच करायचं आणि स्टोअर पण तिथेच करायचं. या टाईपचे हे बिन सोलर ड्रायर्स असतात. आता तो तुम्हाला सांगायचं झालं तर हे जे ड्रायर्स आहेत तर त्याचा जो आउटर सरफेस आहे त्याच्यावरती ऍब्सॉर्बर प्लेट्स जे आहेत किंवा कलेक्टर्स आहेत ते प्लेस केले जातात. म्हणजेच असं सर्क्युलर जे तुम्हाला दिसतंय तर ह्या बॉडीवरतीच आउटर साइडनी काय केलं जातं, ऍब्सॉर्बर प्लेट प्रोव्हाइड केली जाते किंवा काय म्हणू शकतो कलेक्टर्स. म्हणजेच एक मिनिट, हे जे दिसतंय तुम्हाला बाहेरची बॉडी तर त्याच्यावरती हे बघा इथं लिहिलेलं आहे, ब्लॅक पेंटेड बिन सरफेस इज ऍब्सॉर्बर प्लेट. ब्लॅक प्लेटेड असतं किंवा ब्लॅक कलरनी पेंट केलेलं असतं त्या आउटर सरफेसला, म्हणजेच इट इज ऍक्ट एज अ ऍब्सॉर्बर प्लेट ना. मग याच्या थ्रू काय होतं की या आउटर सरफेस मधून ती ब्लॅक बॉडी काय करते, सोलर एनर्जीला ऍब्सॉर्ब करते. ती सोलर एनर्जी मग एंटर केल्याच्या नंतर ती आतमध्ये जे ट्रेज प्लेस केलेले असतात ज्याच्यावरती मटेरियल प्लेस केलेलं असतं जे आपल्याला ड्राय करायचंय, तर त्यासाठी तिथं ती हीट जी आहे, आता ते हीट आपल्याला मिळाली पण इथं काय केलेलं असतात, काही प्रमाणात इनलेट्स प्रोव्हाइड केले असतात ज्याच्या थ्रू काय व्हायला पाहिजे की एअर आतमध्ये गेली पाहिजे ना, म्हणजे ती एअर प्री हीट होऊन ट्रान्सफर झाली पाहिजे. सो काही इनलेट्स साठी स्लॉट्स प्रोव्हाइड केलेले असतात. देन इथं बघा हे काय आहे की एक प्रकारे कव्हर प्लेट किंवा एक फॅब्रिकेटेड रेनफोर्स प्लास्टिक कव्हर प्लेट इथं प्रोव्हाइड केलेली असते. म्हणजेच आता ह्या ड्रायरलाच किंवा ह्या बिनला अशा पद्धतीचं काय म्हणू शकतो आपण ओपनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे ज्याच्या थ्रू काय होतं की हे प्लास्टिक मधून काय होतं, एक कव्हर प्लेट त्याला प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे जी एअर आहे ती इकडून तर नॅचरली आली पण इकडून फॅन थ्रू आपण फोर्सफुली पण त्याच्यामध्ये एअर एंटर करू शकतो. सो इथून काय केलं जाते की फॅन किंवा ड्रायरचा यूज केला जातो ज्याच्यामधून एअर जी आहे ती एंटर करणार आहे. एअर एंटर केल्यानंतर या ऍब्सॉर्बर प्लेट मधून ऍब्सॉर्ब केलेली हीट आहे ती त्याला पास होणार आहे किंवा ट्रान्सफर होणार आहे. मग ती एअर जी आहे ती प्रीहिटेड होते आणि प्रीहिटेड एअर त्या आतमध्ये जे मटेरियल आहे त्याला ट्रान्सफर केली जाते. आता हे जे ॲरोज दाखवलेले आहेत तुम्हाला, तर ॲरोज का, कारण की अशा टाईपच्या बीन्समध्ये मेनली सर्क्युलेटेड ट्रेज असतात किंवा ते जे ट्रेज आहेत ते असे फिक्स नसून ते कायम मुव्हिंग अशा पोझिशनमध्ये असतात जेणेकरून प्रत्येक ट्रे म्हणजे किंवा प्रत्येक पार्टिकल पर्यंत ती एअर पोचावी म्हणून. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे बिन सोलर ड्रायर्स असतात. देन चेंबर टाईप सोलर ड्रायर. चेंबर टाईपच्या सोलर ड्रायर मध्ये काय आहे तर एक प्रकारचा चेंबर तिथं प्रोव्हाइड केलेला असतो. आता हे बेसिकली जर पाहायला गेलं तर इनडायरेक्ट टाईपचं जे आपण पाहिलं तर त्याच्यासारखंच आहे. मग इथं काय केलेलं असतं की हे कलेक्टर्स प्रोव्हाइड केलेले असतात आणि इकडे एक चेंबर असतो. त्या चेंबरला आउटलेट किंवा त्याला चिमणी प्रोव्हाइड केलेली असते. इट इज कॉल्ड एज अ ड्राईंग चेंबर. ड्राईंग चेंबरमध्येच तुमचं मटेरियल प्लेस केलेलं असतं. आता काही ठिकाणी काय होतं की PVC म्हणजे सोलर पॅनल्सचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करून सुद्धा ते फॅन ऑपरेट करून फॅनमधून आपली जी एअर आहे ती त्याच्यामध्ये पास केली जाते. म्हणजेच चेंबर ड्रायर मध्ये एक्सटर्नली हे सोलर पॅनल ड्रायर सुद्धा यूज केले जातात. सोलर पॅनल्स जे आहेत सोलर फोटोव्होल्टाईक सेल्स, तर हे काय करतं सोलर एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करत असतं. म्हणजे ह्याच्या थ्रू आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते आणि तीच इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून आपण फॅन ऑपरेट करतो आणि फॅन मधून एअर जी आहे ती ह्याच्यामध्ये एंटर होते. मग ती प्री हिटेड होते आणि प्री हिटेड झाल्यानंतर ड्राईंग चेंबर मध्ये असणारं ग्रेन जे आहे ते ड्राय केलं जातं. ठीक आहे, तर हे झालं चेंबर टाईपचे सोलर ड्रायर. देन टनेल टाईपचे सोलर ड्रायर. टनेल ड्रायर्स जे आहेत ते सिमिलर टू द ग्रीन हाऊस ड्रायर. आपण जे ग्रीन हाऊस ड्रायर्स बघितले त्याच पद्धतीने, बट इट इज शेप्ड इन टनेल. टनेल म्हणजे तुम्ही बोगदे वगैरे पाहिले असतील, बोगद्यालाच टनेल म्हणतात इंग्लिशमध्ये. तर असे टनेल. आता या टनेलमध्ये काय केलं जातं की बेसिकली हे ड्राईंगसाठी यूज करतात. मग टनेलच्या आतमध्ये ट्रे दिसतंय का, हे येलो कलरचं तुम्हाला दिसतंय, तर ह्या येलो कलरचे असे काय केलं जातं आतमध्ये असे ट्रेज किंवा रॅक प्रोव्हाइड केलेले असतात टनेलच्या आतमध्ये. आणि टनेलला कव्हरिंग जे यूज करतो आपण प्लास्टिकचं किंवा ट्रान्सपरंट मटेरियल यूज करतो. सो डायरेक्टली ह्याच्यावरती सोलर रेडिएशन्स पण फॉलो होतात. आता आतमध्ये जे रॅक्स असतात किंवा ट्रेज असतात त्याला आतमध्ये बॉटम साईडला ऍब्सॉर्बर प्लेट प्रोव्हाइड केलेली असते. मग त्या ऍब्सॉर्बर प्लेट मधून काय होतं तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये हीट ऍब्सॉर्ब करून अवेलेबल होते. आता इथं फ्रंटला एक ओपनिंग असतं आणि बॅक साईडला एक ओपनिंग असतं. फ्रंटला तुम्हाला एअर एंटर करण्यासाठी आणि बॅक साईडला एअर आउटलेटसाठी प्रोव्हाइड केलेलं असतं. काही ठिकाणी चिमनीज प्रोव्हाइड केलेल्या असतात. ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये चिमनी प्रोव्हाइड केलेली आहे बघा. मग ही जी चिमनी दिसतीये ती कशासाठी, तर मॉइस्ट एअर आहे ती आउटलेट साईडला मॉइस्ट एअर जी आहे ती बाहेर टाकण्यासाठी चिमनीज प्रोव्हाइड केली असतात. ही बघा रेड कलर मध्ये आहे, इथं ब्लॅक कलर मध्ये आहे. चिमनी आउटलेट साठी प्रोव्हाइड केली असते. इट इज कॉल्ड एज टनेल टाइप सोलर ड्रायर.
देन विंड व्हेंटिलेटेड सोलर ड्रायर. आता विंड व्हेंटिलेटेड सोलर ड्रायर असं का म्हटलेलं आहे, कारण की ह्याच्यामध्ये सर्क्युलेशन होत राहतं विंडचं, कायम त्या विंड व्हेंटिलेटर तिथं प्रोव्हाइड करावं लागतं, जेणेकरून काय होतं आता इनडायरेक्टली म्हणजेच एक ऍब्सॉर्बर प्लेट किंवा कलेक्टर प्रोव्हाइड केलेला असतो, एक ड्राईंग चेंबर असतो ज्याच्यामध्ये ट्रेज असतात आणि त्या ट्रेमध्ये मटेरियल प्लेस केलेलं असतं, आणि विंड किंवा हा जो वारा आहे तो कायमली व्हेंटिलेटेड राहावा. म्हणजे जसा वारा येईल तसं हे काय होणार आहे की याच्यामध्ये हे जे व्हेंटिलेटर आहे ते फिरत राहणार आहे, म्हणजेच वाऱ्यामधून जी एअर एंटर करणार आहे ती याच्यामध्ये एंटर करणार, म्हणजेच वाऱ्यामधून सुद्धा हे ड्राय होणार, प्लस इथून प्रिएटेड एअर सुद्धा येते त्याच्या थ्रू हे ड्राय होणार. अशा पद्धतीचे विंड व्हेंटिलेटर सोलर ड्रायर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. नेक्स्ट आता जे तुम्हाला आतापर्यंत आपण जे पाहिलं, मी तुम्हाला ऍक्टिव्ह ड्रायरचे सांगितलं, ते कोणाला म्हणायचं फोर्स सर्क्युलेशनला, आणि पॅसिव्ह ड्रायर कोणाला म्हणायचं नॅचरल सर्क्युलेशनला. नॅचरल सर्क्युलेशन आणि ऍक्टिव्ह त्यालाच फोर्स सर्क्युलेशन म्हणायचं. आता त्याच्यामध्ये जे आपण पाहिले डायरेक्ट, इनडायरेक्ट अँड मिक्स मोड. आता हे जो चार्ट दिलेला आहे तुम्हाला कंपॅरिझन त्याच्यामध्ये लक्षात येईल. मग डायरेक्ट मध्ये काय होतं, जर आपण ही डायग्राम बघतो ना त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हे बघू आणि मग हे बघू सेकंड टेबल, ओके, कारण की आपण तसंच आता स्टडी केलंय. मग आता डायरेक्ट टाईपचे जर पॅसिव्ह म्हणजे डायरेक्ट टाईपचे नॅचरल सर्क्युलेशन असेल तर इथे बघा डायरेक्टली काय होतं, त्याच्यावरती एअर जे आहे ती रेडिएशन जे आहे सोलर रेडिएशनचे ते त्याच्यावरती फॉल्स होतात, आणि इनडायरेक्ट ऍक्टिव्ह मध्ये म्हणजे फोर्स मध्ये काय केलेलं असतं की फॅन्स प्रोव्हाइड केले असतात खाली, ठीक आहे. इथं नॅचरल सर्क्युलेशन होत असतं आणि इथं फॅन थ्रू किंवा फोर्स मटेरियल युज केलेलं असतं. इनडायरेक्ट मध्ये काय केलेलं असतं की एक्सटर्नली त्याला सोलर कलेक्टर प्रोव्हाइड केलेला असतो दोन्हीकडे सुद्धा, कारण की जर आपण पॅसिव्ह नॅचरल सर्क्युलेशन बघितलं तर नॅचरली स्लॉट मधून एअर एंटर करते, आणि ऍक्टिव्ह मध्ये जर बघितलं तर फॅन किंवा ऍस्पिरेटर आपण त्याला एअर सर्क्युलेशन साठी प्रोव्हाइड करतो. आणि मिक्स मोड मध्ये जर पाहायला गेलं तर काय होतं, त्याच्यामध्ये दोन्ही पण डायरेक्ट पण आहे, इनडायरेक्ट पण आहे. डायरेक्ट मध्ये चेंबरला सुद्धा ग्लास कव्हर असतो आणि कलेक्टर पण असतं, सेम पॅसिव्ह मध्ये पण सेम आहे. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह म्हणलं की फॅन आला, पॅसिव्ह म्हणलं की फॅन वगैरे नाही, नॅचरली सर्क्युलेट होणार आहे. तर हे फक्त एक कंपॅरिझन थ्रू तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही हा टेबल तुम्हाला दिलेला आहे. आता राहिला तो पॉइंट हायब्रिड सोलर ड्रायर्स. आता हायब्रिड सोलर ड्रायर्स जे आहेत तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, एकाच सोलर एनर्जीचाच फक्त यूज न करता आणखी अदर एनर्जीचा किंवा अदर फ्युएलचा यूज केला जातो. म्हणजे आता आपण हे सोलर एनर्जीचा जो यूज करतोय त्याच्यामध्ये काय ही एक एनर्जी सोर्स झाला, तर ह्या सोलर एनर्जी नसताना सुद्धा दुसरा एनर्जी सोर्स सुद्धा तुम्ही त्या ड्राइंग साठी यूज करू शकता. म्हणजेच नंबर ऑफ सोर्सेस ऑफ एनर्जी इज यूज्ड इन दिस टाइप ऑफ हायब्रिड सोलर ड्रायर्स. हायब्रिड का म्हटलंय, कारण की दुसरा एखादा फ्युएल सिस्टम तिथे यूज केलेली असते एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथं दिसेल बघा तुम्हाला फ्लू गॅस चिमनी, म्हणजे आता इथं काय केलेलं असतं, सोलर रेडिएशन्स तर येतच असतात, ठीक आहे, सोलर रेडिएशन्स मधून तर ड्राइंग तर होतच असतं, पण तुम्ही याला एक प्रकारे इलेक्ट्रिकल बॉक्स सुद्धा प्रोव्हाइड केलाय, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी पण प्रोव्हाइड करताय. काही ड्राइंग चेंबर मध्ये काय केलेलं असतं, बर्नर सुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात, म्हणजे त्या बर्नर मधून जी हीट मिळते, आता इथं नाहीये पण काही टायर्स मध्ये असतात. मग समजा इथं बर्नर प्रोव्हाइड केलेलं असेल तर त्या बर्नरसाठी आपण कोल इज फ्युएल म्हणून यूज करतो ना, तर इथून पण एक प्रकारे हीट आपल्याला मिळत असते. म्हणजे इट इज अ डिफरंट टाइप्स ऑफ सोर्स, आणि सोलर रेडिएशन्स इज अ डिफरंट टाइप्स ऑफ सोर्स ऑफ एनर्जी. सो सोलर एनर्जी पण यूज करतोय, देन बर्नर पण यूज करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये कोल हे फ्युएल पण यूज करतोय. याच डायग्राम मध्ये जर पाहायला गेलं तर सोलर एनर्जी पण आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जी पण आहे, सोलर एनर्जी पण आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जी पण आहे. म्हणजे ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त एनर्जी सोर्सेसचा यूज केला जातो तिथं आपण हायब्रिड सोलर ड्रायर असं म्हणतात. पण आता दोन का वापरत असतील, म्हणजे एकाने जर काम होत असेल तर, पण काय होतं की प्रत्येक वेळेस आपल्याला सोलर रेडिएशन्स अवेलेबल होतील असं नाही. मग आता त्यावेळी ते बंद पडू नये, ती प्रोसेस कंटिन्युअसली चालू राहावी यासाठी आपण काय करतो की एक एक्सटर्नल सोर्सेस ठेवतो तिथं, जेणेकरून ते कायम चालू राहावं, किंवा त्याला आपण एक बॅकअप सोर्स म्हणू शकतो. सो इट इज कॉल्ड एज अ हायब्रिड सोलर ड्रायर सिस्टीम. डायग्राम वरून पण तुम्हाला समजेल. फक्त लक्षात ठेवा की एनर्जी सोर्सेस अजून एक आपण बॅकअप साठी सुद्धा यूज केलेला असतो. देन हा एक एक्स्ट्रा टाइप तुम्हाला याच्यामध्ये मी दिलेला आहे, राईस ड्रायर जो आहे तो पण मेनली यूज केला जातो. आता इथं जर पाहायला गेलं तर सोलर फोटोव्होल्टाइक सेल यूज केलेला आहे. फोटोव्होल्टाइक सेल्स किंवा कलेक्टर्स जे आहेत तर त्याच्यामधून काय होतं, कलेक्टर्स मधून जे आपल्याला एनर्जी मिळते त्याच्या थ्रू एअर जी आहे ती हीट करून याच्यामधून पास केलं जातं. तर राईसला ड्राय करण्यासाठी मेनली हे जे राईस आहे ते एका ब्लॅक
आपले जे राईस आता समजा हार्वेस्ट केले आणि राईसचे जे ट्रॅशेस आहेत किंवा त्याचं जे काय म्हणू शकतो आपण त्याला की भात कापले आपण मग त्याचे काय म्हणू शकतो कणीस आपण सेपरेट केलं पण त्याचं जे खाली राहिलेले थ्रेशेस आहेत किंवा त्याचे जे ब्रान म्हणतो आपण त्याला तर ते काय केलं जातं ते जळलेले ब्रान्स आहेत ते खाली प्लेस केले जातात म्हणजे बर्न ब्रान किंवा बर्न हे म्हणजे वाळलेलं गवत आपण जे म्हणतो ना ते म्हणजे तिथं ऍब्सॉर्बर प्लेट म्हणून त्याचा युज करतात ओके म्हणजे काय करायचं जमिनीवरती हे ब्लॅक कलरचं जे ब्रान आहे जे बर्न केलेलं आहे ते जमिनीवरती प्लेस करायचं म्हणजेच इट इज ऍक्ट एज अ ब्लॅक बॉडी म्हणजेच ऍब्झॉर्बर प्लेट म्हणून ऍक्ट होतं आणि त्याच्यावरती मग हे राईस जे आहे ते त्याच्यावरती प्लेस करायचं मग परत कव्हरिंगसाठी प्लास्टिक मटेरियल त्या पूर्ण होल ब्रांड सरफेस वरती कव्हर करायचं म्हणजे तुमचा राईस त्याच्यामध्ये कव्हर होतो आणि अशा पद्धतीचे सोलर कलेक्टर सुद्धा यूज करून प्री हिटेड एअर आतमधून पास करायचे सो ऍब्झॉर्बर प्लेट पण तुम्हाला मिळाली कव्हरिंग पण आहे ग्लास कव्हर आणि इथं सोलर रेडिएशन्स मधून आपल्याला प्रीहिटेड एअर पण मिळते एक टाईप आहे जो राईसच्या ड्राईंग साठी युज केला जातो मी जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे तर अशा पद्धतीने डिफरंट टाइप्स ऑफ ड्रायर्स किंवा सोलर ड्रायर हा आपला डिव्हाइस किंवा हा आपला चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे तर सोलर ड्रायर जे आपण आतापर्यंत पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता ड्रायर समजला नाही किंवा काय कशा पद्धतीने वर्किंग होत असेल तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही काय तर विचारा मला सोलर ड्रायर मधलं जर काही समजलं नसेल तर समजले सर्वांना नॅचरल सर्क्युलेशन ड्रायर समजलं फोर्स सर्क्युलेशन ड्रायर समजलं हायब्रिड ड्रायर समजले का त्याचे प्रत्येक टाइप्स आपण पाहिले नॅचरलचे तिन्ही पाहिले फोर्सचे तिन्ही पाहिले त्याच्यानंतर कॅबिनेट ड्रायर आपण पाहिला ग्रीन हाऊस ड्रायर पाहिला चिमनी चेंबर बीन टनेल विंड व्हेंटिलेटेड हे सर्व आपण टाइप्स पाहिले आले का लक्षात तुमच्या आता हे स्टोरेज आणि विदाउट स्टोरेजचं मी तुम्हाला जे सांगितलं मगाशी ते आपण याच्यामध्ये टाइप्स नाहीयेत पण काही ठिकाणी काय असतं की त्या ड्रायरला लागूनच स्टोरेज बिन प्रोव्हाइड केलेला असतो आणि काहीला नसतो आपण जे आतापर्यंत पाहिले त्याला विदाउट स्टोरेज वालेच टाइप्स होते ते सगळे ठीक आहे तर तुम्हाला ह्या सोलर ड्रायर्स मध्ये काय डाऊट असेल तर विचारा आता आहे का काही डाऊट येस और नो सोलर ड्रायर ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का उठा झोपलेले मला आन्सर नाही आलं तर मी सगळ्यांची ऍबसेंटी लावणार फक्त एकच विद्यार्थिनी रिस्पॉन्स देते बाकीच्यांना समजलं की नाही समजलं काय समजायचं मी समजलं आहे की नाही झोपले का उठा व्हिडिओ ऑन करा चला ज्यांचा व्हिडिओ ऑन नाही ना त्यांचे ऍबसेंटी लावणार आहे ऋतुजा सगळा अंधारच काही दिसतच नाहीये एक मिनिट मॅम श्रद्धा निकम व्हिडिओ ऑन करा
ठीक आहे, मग आता हा चॅप्टर जर समजला असेल तर तुम्हाला याच्यावरती असाइनमेंट दिली जाईल, ग्रुपला मी सेंड करेल. ती असाइनमेंट तुम्ही पुढच्या लेक्चर पर्यंत दिली तरी चालेल. पुढचा म्हणजे मी नेक्स्ट ट्युजडेचं सांगते तुम्हाला, असं काही गडबड नाहीये, कारण त्याच्यामध्ये मी तुम्हाला डायग्राम्स ड्रॉ करायला देणार आहे असाइनमेंट मध्ये. आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला टेस्ट पाठवेल. ती टेस्ट तुमच्या परीनं कशी पॉसिबल आहे तसं सॉल्व्ह करून संध्याकाळीपर्यंत जमा करा. ठीक आहे, मग मीटिंग क्लोज करते. काही डाऊट असेल तर आपल्या ग्रुपवरती विचारा.